सरकारचे एका गोष्टीबद्दल अभिनंदन आणि एका गोष्टीबद्दल सर्वसामान्यांनी चिडून जाऊन सरकारला जाब विचारला पाहिजे असंही वाटतं. परस्पर विरोधी दोन घटना. आज एक बातमी वाचनात आली. सरकारी बँकांची दिवाळी खूप छान झाली वगैरे. 49,000 कोटी रुपयाचा सरकारी बँकांनी नफा कमावल्याची ही बातमी. त्यामध्ये सगळ्यात अग्रगण्य बँक, शासकीय व्यवहार ज्या बँकेतनं जास्तीत जास्त चालतात ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. 20,000 कोटी रुपयाच्या वरती या बँकेने नफा कमावला आणि मग राहिलेला 29,000 कोटी नफा हा इतर बँका. मग या इतर बँकामध्ये सेंट्रल बँक, युको बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब सिंध बँक अशा काही बँकांची नावं. बाब आनंदाची आहे की आपल्या सरकारी बँका एवढा मोठा नफा कमवू शकतात या स्पर्धेच्या युगामध्ये, जेव्हा अनेक फॉरेन बँक्स भारतात येऊन बिझनेस करत आहेत. अशा परिस्थितीतसुद्धा या बँकांनी स्वतःवरचा जनसामान्यांचा विश्वास हा टिकवून ठेवला आहे असंच म्हणावं लागेल. आता मग काही उद्योजकांना या बँकांनीसुद्धा कर्ज दिलं होतं. त्यातल्या त्यात पंजाब नॅशनल बँकेचा किस्सा सगळ्यांना माहिती आहे. ती व्यक्ती आता कुठं आहे हेही माहिती आहे. त्यानंतर इतर बँकांमधून, निरनिराळ्या बँकांमधून 12,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन बाहेर गेलेला एक व्यक्ती, तीसुद्धा माहिती आहे. मग कदाचित हा सगळा पैसा वसूल झाला असता तर या बँकांची दिवाळी अजून किती चांगली झाली असती ना, असा सहज सवाल एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या तरी मनात येतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी या सगळ्या बँकांचं अभिनंदन तर नक्की करतो. स्टेट बँकेचं तर अभिनंदन नक्की करेन मी, कारण बँकेमध्ये कॉम्प्युटर आला तरीसुद्धा लोकांना खूप मोठी सुविधा उत्पन्न झाली, लोकांना खूप छान चांगली वागणूक मिळते बँकांमध्ये, असं काही ब्रँचेसमध्ये दिसून येत नाही. काही हा शब्द मी मुद्दाम वापरतो, उगाच कोणाला तरी नाकाला मिरच्या लागायला नको. जे वास्तव दिसतं त्याच्यावरनं मी बोलतोय. असो, या सर्व बँकांचे, सरकारी बँकांचे 49,000 कोटी रुपयाचा या दिवाळीच्या सुमारास जो काही नफा कमावला त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. माझ्या या चॅनलतर्फे खूप खूप त्यांना पुढच्या बिझनेससाठी शुभेच्छा अर्पित करतो मी, आणि अशीच उत्तरोत्तर सरकारी बँकांची प्रगती व्हावी या सदिच्छाही व्यक्त करतो. आता याच अनुषंगाने ॲमेलगमेशन ऑफ बँक्स एकेकाळी ड्युरिंग आवर कॉलेज टाईम बँक सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या एक्झामिनेशन फॉर 14 नॅशनलाइज बँक्स, 14 नॅशनलाइज बँका होत्या, अशी एक्झाम व्हायची आणि भरती व्हायची. त्या 14 बँकापैकी आता 6 बँका, 3 बँकांमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. म्हणजे राहिल्या किती? 8 बँका राहिल्या. या 8 बँकांनी मिळून
49,000 कोटी रुपयाचा नफा कमवला. स्पृहणीय बाब आहे. त्या बँकांमध्ये राबलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे मी अभिनंदन करतो. नोटबंदीच्या काळामध्ये 17 तास काम करूनसुद्धा हे बँक एम्प्लॉईज एक्स्ट्रा रिम्युनरेशन याच्यापासून वंचित राहिले. फक्त राबवून घेतलं गेलं यांना. अर्थात आता जनतेमध्ये दुसरे काही पडसाद उमटतात की काही बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोटा बदलून देताना कसे गैरफायदा घेतला, मोठमोठ्या लोकांच्या नोटा कशा बदलून दिल्या जात होत्या, सामान्य माणूस रांगेत उभारून कसा तडफडत होता. आता ह्या गोष्टी सिस्टीममध्ये चालूच राहणार. त्यामध्ये तुम्ही आम्ही सामान्यांनी काही क्षणिक आरडाओरडा करणं याच्या पलीकडे याच्यात काही घडत नाही. आता तशीच एक आरडाओरडा आपण फक्त करणार, ठोस माहिती आपल्यापर्यंत काही येणार नाही, पण आपल्या अप्रोक्ष नक्की काय काय चालू असतं. हा 49,000 कोटी रुपयांचा नफा, हा आकडा कसा वाढू शकला असता. जे पळून गेलेत हजारो कोटी रुपयाचं कर्ज घेऊन, त्या वसुलीसाठी ती जर वसुली आटोकाट प्रयत्न करून 100% करता आली तर हा नफा अजून वाढला असता. असो, जे गेले त्याची रिकव्हरी थोडीफार झाली, बाकी नंतर मग सरकारच्या अखत्यारीत असलेला तो प्रश्न आहे, जास्त भाष्य न करणं योग्य. परंतु आता जुजबी माहिती जी कळते आहे ती सुद्धा मोठी धक्कादायक आहे. नागपूरमध्ये काही कंपन्या मिळून जॉईंट व्हेंचर एक मोठी कंपनी निघते आहे आणि मग रोजगार उपलब्धता होईल वगैरे वगैरे डांगोरा पिटला गेला. परंतु 53 बँकांचे जवळपास 49,000 कोटी रुपयाचं कर्ज अनिल अंबानी या मोठ्या उद्योगपतींना मंजूर केलं होतं. त्यापैकी 47,000 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी उचलल्याचं समजतं. आणि नंतर जशी आपल्या नेते मंडळींचा भ्रष्टाचार बाहेर आला की मग या पक्षातून त्या पक्षात गेलात तर तुम्हाला रिलीफ मिळेल, नाहीतर मग चौकशी, जामीन होईपर्यंत आतमध्ये, मतदारांमध्ये होणारी नाचक्की, पुढचं करिअर उद्ध्वस्त होण्याची भीती, अशी सगळी भीती घालून सत्ताधारी पक्षामध्ये त्याला खेचण्याचा प्रयत्न केला जातो. थोडक्यात हे सगळे बगळे फक्त एकमेकांच्या विरुद्ध बोलत असतात. कोणीही कुणाच्याही विरुद्ध FIR लॉन्च करत नाही जेणेकरून चौकशी सुरू व्हावी. असं कधीही घडत नाही. फक्त मतदारांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करणं, स्टंटबाजी करणं या व्यतिरिक्त नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबत काहीही घडत नाही. आणि वर्षानुवर्ष 78 वर्ष झाली हे अव्याहतपणे असंच चालू आहे. 12x12च्या खोलीमध्ये आयुष्य सुरू केलेल्या मायावती आणि लालूप्रसाद यादव, तसं तर अनेक नेत्यांची नावं घेऊ शकतो आपण, आज अब्जाधीश आहेत. आज त्यांच्याकडे संपत्ती किती हा आकडा त्यांना पण लिहिता येत नाही. हे घडणाऱ्या आपल्या या भारत देशात अनिल अंबानींसारख्या श्रीमंत व्यक्तीला दिवाळखोर दाखवून नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल, आपल्या न्यायसंस्थेमध्ये अशी विविध ट्रायब्युनलसुद्धा काम करत असतात, याची जनसामान्यांनासुद्धा फार कमी माहिती असते. त्यामध्ये मोटार ॲक्सिडेंट क्लेम्स ट्रायब्युनल आहे, डेब्ट ट्रायब्युनल आहे, स्कूल ट्रायब्युनल आहे. न्यायिक संस्थेचाच ते भाग असतात. इकडच्या जजेसची तिकडं बदली होऊ शकते. असंच हे नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल हे उद्योजकांसाठी स्थापित केलेलं एक ट्रायब्युनल आहे. काय करतं हे ट्रायब्युनल? कर्ज घेणारा
आणि कर्ज वसूल करणारा यांच्यामध्ये एक तडजोड घडवून आणतं. आता आपले अनिल अंबानी, मुकेश अंबानींचे धाकटे भाऊ, खूप गरीब माणूस भारत देशातला, 47,000 कोटीचं कर्ज उचललं त्यांनी. शेवटी नागपूरमध्ये जर इतर कंपन्यांच्यासोबत जॉईंट व्हेंचर करायचं असेल तर तुमच्या नावासमोर फ्रॉड्युलंट हा शेरा चालत नाही. अन्यथा पुढची लोन प्रकरणं मंजूर होण्यासाठी, कर्ज प्रकरणांचा तुमच्या बाबतीतला निपटारा काढण्यासाठी, तुम्हाला कर्ज देण्यासाठी त्या बँका तयार होत नाहीत. डॉक्युमेंटरी त्यांना अडचणी येतात. म्हणूनच या NCLTनी 47,000 कोटी रुपयाचं कर्ज उचललेलं असताना, अनिल अंबानी हे कर्ज देऊ लागत असताना, असं ऐकतोय मी, केवळ 455,000 कोटी रुपये अशा तडजोडीने ही रक्कम कर्ज राईट ऑफ केल्याचं समजतं. आता हा कर्ज राईट ऑफ करण्याचा जर आकडा काढला, या भारत देशात घडलेल्या गरीब उद्योगपतींची मोठमोठी कर्ज माफ करायची, राईट ऑफ करायची, कमी पैशात तडजोडी करायच्या, हे खेळ बरीच वर्ष सुरू आहेत. तो आकडा जातो 16.5 लाख कोटी. 16.5 लाख कोटी रुपये. सामान्यांना कसं लिहायचं हेही समजत नाही. इतक्या रुपयांची कर्ज जर राईट ऑफ झाली असतील तर विचार करा, आज जी बातमी आपण वाचतो, 49,000 कोटी रुपयांचा सरकारी बँकांनी नफा कमवला, तर या बँकिंग क्षेत्रात हे राईट ऑफ न करता ही वसुली करण्यासाठी जर धडपडला असता तर हा प्रॉफिटचा आकडा कुठल्या कुठे गेला असता. म्हणून मी व्हिडिओची सुरुवात सांगितली की 2 गोष्टी विरोधाभासाच्या आज व्यक्त करायला मला खेद वाटतो. आनंद या गोष्टीचा आहे की 49,000 कोटी नफा झाला, ठीक आहे, पण 16.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज जर राईट ऑफ होत असेल तर बँकांची अवस्था खूप दयनीय झाली आहे असंच म्हणावं लागेल. आणि कन्सिक्वेंटली बँक कर्मचाऱ्यांची अवस्था अशीच दयनीय होत जाणार का? मोठ्या बँकांमध्ये छोट्या बँका यांचं विलिनीकरण हे सुद्धा दृष्टीपथात आहे. आज ज्या 8 नॅशनलाइज बँक काम करत आहेत, कार्यरत आहेत, त्यापैकी फक्त 4 बँका राहतील अशी कुजबूजसुद्धा बँकिंग क्षेत्रात ऐकू येते. असंही समजतं की ते बिल पास होण्यासाठी सरकारच्या अधीन आहे आणि कधीही येत्या 4-5 महिन्यात ते बिल संसदेमध्ये संमत होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजेच आज 8 बँकेतले कर्मचारी फक्त 4 बॅनरखाली काम करतील. आता कोणत्या 4 बँका फक्त अस्तित्वात राहतील आणि हे कशासाठी करतात हे सामान्यांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. जेव्हा बँकेत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याशी बातचीत झाली तेव्हा समजलं की जेव्हा बँकांची संख्या कमी होते तेव्हा त्या एका बॅनरखाली येणाऱ्या बँकांचं पोटेन्शियल वाढतं, कर्ज देण्याची मर्यादा वाढते. म्हणजेच ज्या लोकांची कर्ज राईट ऑफ झाली आहेत, मग त्यामध्ये अंबानी ग्रुप असेल, अदानी ग्रुप असेल, कोणी का असेनात, या गरीब उद्योगपतींच्या भवितव्यासाठीच असं बँकेचं विलिनीकरण सुरू आहे अशी पण कुजबूज ऐकायला मिळते. आज कुठल्या तरी 10-12 कंपन्या, त्यांचं काही लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं आणि त्या कंपन्या ते कर्ज भरू शकल्या नाहीत, म्हणून त्या कंपन्या विकत देण्याचं ठरलं. अर्थात अदानी खूप माफक किमतीत, राईट ऑर रॉंग थोडीशी तहकीकात तुम्ही पण करा, फक्त 16.5 कोटी रुपयात 10 मोठ्या कंपन्या अदानी ग्रुपला विकल्या आणि बाकीचं कर्ज राईट ऑफ केलं असंही निदर्शनास येतं आहे. हा जो काही एक फायनान्शियल गफला सुरू आहे, याला गफलाच म्हणतो मी तर,
भ्रष्टाचार या सगळ्या नेत्यांच्या फक्त जनतेसमोर विरोधात दाखवायचं आणि आतून एक राहायचं, कुणीही कुणाचं काळं वेरं काही बाहेर काढायचं नाही, हा अलिखित करार त्यांच्यात असल्यामुळं फक्त त्या भ्रष्टाचाराच्या गप्पा होतात, तो बाहेर येत नाही. त्याचा एक एक नेत्याचा आकडा ऐकाल तर आपल्याला चक्कर यायची पाळी आहे. कारण साधी गोष्ट आहे, 78 वर्षात पंचवार्षिक योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून किती झाल्या योजना, केवढा अवाढव्य या योजनांचा सगळी आकडेवारी असते. मग त्यातून नक्की कामं किती होतात आणि कोणाकोणाच्या तिजोऱ्या भरल्या हे आपल्याला आत्ता मी 2 उदाहरणं दिली. 12x12च्या खोलीत आयुष्य सुरू झालं आणि आज राजमहालासारखं त्यांची घरं आहेत. एक नाही, अशी अनेक घरं आहेत, परदेशात पण घरं आहेत, असं निष्पन्न होतं आहे. अनेक नेत्यांच्या प्रॉपर्टीज आहेत भारताच्या बाहेर. कशासाठी भारताच्या बाहेर या प्रॉपर्टी लागतात? तिथं माणसं ठेवली जातात, लाखो रुपये महिन्याला पगार देऊन माणसं तिथं राखणदार म्हणून ठेवली जातात. का कोणती वाईट वेळ आल्यावर पळून तिकडं जायचं आहे का? असा सवाल जनतेने विचारला पाहिजे. आज 16.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज राईट ऑफ केलं. जनतेला काहीतरी अधिकार पाहिजे की या गोष्टी उघडकीस आणा. ज्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही एखाद्या संस्थेचं बॅलन्स शीट पेपरला डिक्लेअर करता, त्या पद्धतीने हा सगळा लेखाजोखासुद्धा तुम्ही जनतेसमोर द्यायला पाहिजे. आता असंही बोललं जातं की 100 कोटीच्या वरती कर्ज घेणाऱ्या उद्योगपतींची यादी RBIने देणं बंद केलं. अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑलवेज वर्किंग अंडर गव्हर्नमेंट. सरकारच्या धोरणानुसार या बँकेतल्या जो कोणी मुख्य असतो, RBIचे मुख्य, मध्यंतरी एक राजीनामा दिले गेले तेव्हा या गोष्टी खूप चर्चेत आल्या होत्या. असो, तो भाग खूप निराळा आहे, खूप मोठा चर्चेचा भाग येतो. पण शासन जेव्हा सांगतं की ही यादी द्यायची नाही तेव्हा त्यांना ऐकावं लागतं. बांधील असल्यासारखी ती पोस्ट आहे. त्यामुळं हा जो काही बँकिंग क्षेत्रात खळबळ माजवणारा एक अहवाल बाहेर येतो आहे, अर्थात प्रायव्हेटली हा बाहेर आलेला सगळा काळा बाजार आहे. मोठमोठ्या उद्योगपतींची हजारो कोटी रुपयांची कर्ज कशी राईट ऑफ केली, कोणत्या कोणत्या उद्योगपतीला सॉफ्ट कॉर्नर दाखवून तो मोठ्यात मोठा कसा मोठा होत जाईल याच्याकडे कसं लक्ष दिलं जातं वगैरे, ह्या चर्चा तर रंगलेल्याच आहेत. पण कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर बाहेर येत नाही असं जे बोललं जातं, त्याच पद्धतीने मला हा सगळा खेळ वाटतो आहे. हे सगळं जर खरं असेल तर आपल्या भारतीय सामान्य नागरिकांची खूप मोठी घोर फसवणूक चालू आहे असंच मी म्हणतो. 49,000 कोटीचा नफा हा लाखो कोटी रुपयापर्यंत वाढू शकला असता. हे साधे ह्या आकड्यांची जर गोळाबेरीज आपण केली आणि हे आकडे डोळ्यासमोर आणले तरी अगदी लहान मुलालासुद्धा ह्या गोष्टी नक्की समजतील. जे काही सरकार चांगलं काम करतं त्याच्यामध्ये अभिनंदन करायला मी मागंपुढं पाहिलं नाही आहे. पण जिथं काही चुका दिसतात तिथंसुद्धा थोडंसं बोट दाखवायला मला भीती कसली वाटत नसते. कारण हा माझा परखड स्वभाव, स्पष्ट वक्तेपणा आहे. जर काही असं घडलंच असेल का बँकिंग क्षेत्रामध्ये, अर्थात घडलंच आहे असं ठामपणे थोडीशी माहिती घेतल्यानंतर समजलं आहे, परंतु ॲथॉन्टिकेटेडली असं कुठे बाहेर जर येत असेल तर ही खूप मोठी आपल्या भारत देशाची शोकांतिका आहे. आणि मग याच्यातलं तथ्य हुडकून काढण्यासाठी काही पत्रकार एफर्ट्स घेतील का? काही निर्भीड पत्रकार पुढे येतील का? निरपेक्षतेने पत्रकारिता करणारी काही अजून आहेत का नाही या जगात? लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ ज्याला आपण पत्रकारितेला संबोधतो, त्यांच्याकडून या मोठ्या अपेक्षा आहेत. ते सामान्य जनांपर्यंत याच्यातली खरी खोटी माहिती काय असेल ती पोचवू शकतात. पाहिजे त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करू शकतात ते. तर असं काही गोष्टी बाहेर आणतील का, हा मी पत्रकारांनासुद्धा सवाल करतो. आपल्या भारताची अर्थव्यवस्था जरी जगामध्ये 4थ्या क्रमांकाकडे झेप घेत असली
तरी कदाचित याच्यामध्ये जर पारदर्शकता आणली असती तर चौथाच काय, आत्ता आपण तिसऱ्या क्रमांकावर सुद्धा असलो असतो असंही मला वाटून जातं. अर्थात खूप मोठे फायनान्शियल ऑब्झर्वर, फायनान्शियल स्टडी केलेली माणसं आपल्या सन्माननीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अवतीभोवती असतात. RBIचे प्रमुख म्हणून ते कार्यरत असतात. त्यामुळं अशा सगळ्या बुद्धिजीवी लोकांनीसुद्धा खरं काय आहे ते नक्की निरपेक्षपणे बाहेर आणता येईल का तुम्हाला, असा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून पुढचं आयुष्य तरी आपलं अंतर्मनापासून आनंदात जाईल, प्रामाणिक काम केल्याच्या खुशीमध्ये जाईल, हे समाधान तुम्ही मिळवाल का, असाही खडा सवाल मी त्या विभागात माहिती असलेल्या लोकांना विचारतोय. अर्थात मी आधीच म्हणलं की सामान्यांना फक्त आरडाओरडा करणं, क्षणाचा आपला आरडाओरडा तो या हवेत विरून जातो. कोण कोणाच्या शब्दाला एवढी किंमत देतं आहे हेही तितकंच खरं आहे. तरीसुद्धा अतिशय सामान्य लोकांना, मराठी जनांना काय चाललं आहे हे समजावं यासाठी हा मराठीतला व्हिडिओ, हा खटाटो कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा. मित्रांनो, जी काही माहिती मला समजली ती तुमच्या मनापर्यंत पोचवली. त्याबाबतीत तथ्य पडताळणी आपण करा. आपल्याला योग्य वाटेल तसे येत्या काळात आपल्याला निर्णय घेणं फार गरजेचं आहे, असंच या सगळ्या गोष्टींवरून दिसून येतं आहे. अर्थात सत्ता बदलली तरी या घडणाऱ्या गोष्टी फार मोठ्या बदल होत नसतो, कारण जो सत्तेत येतो त्या माणसांचा हे उद्योगपती फायदा घेतच असतात. गुरु पिक्चरमध्ये असं बोललं जातं की धीरूभाई अंबानींवरती तो पिक्चर आहे. त्याच्यामध्ये त्यांचा एक डायलॉग आहे, अभिषेक बच्चनच्या मुखात तो डायलॉग दिलेला आहे. साधारण त्या डायलॉगचा सारांश असा आहे की कुछ नहीं, मैं सपना देखता चला गया और वो सपना पूरा करने के लिए जो कुछ मैं कर सकता था वो सब कुछ करता चला गया. कभी कुछ दरवाज़ों पे थपथपाया, दरवाजे खुल गए. कभी कुछ दरवाजे खुले नहीं तो मैंने नोटों का इस्तेमाल किया. कभी कुछ दरवाज़ों पे लात भी मारनी पड़ी तो लात भी मारी, लेकिन मैं सपना देखता चला गया और सपना पूरा करता रहा. डायलॉग 4-5 ओळींचा आहे, पण खूप मोठा मतितार्थ या सिस्टीमच्या विषयी व्यक्त करणारा हा डायलॉग आहे. कुठल्या तरी एका पेट्रोल पंपावर पेट्रोल गाड्यांमध्ये भरण्यासाठी उभा राहणारा हा सेवक, मुंबईमध्ये कधी काळी टॉवेल फिरून फिरून टॉवेल विकणारा असा हा एक छोटा व्यापारी भारत देशामध्ये एवढं मोठं साम्राज्य निर्माण करतो. त्याची दुसरी पिढीसुद्धा अब्जावधी रुपयाच्या बिझनेस उभे करते. स्वप्नवत वाटणारी गोष्ट आहे. स्वप्न त्यांनी पाहिली. त्यांच्या स्वप्न पाहण्याच्या प्रवृत्तीला करोडो प्रणाम. ती स्वप्नपूर्ती करण्यासाठी वाटेल ते करण्याची मानसिकता बाळगणाऱ्या त्यांच्या त्या प्रवृत्तीला करोडो प्रणाम. शेवटी यशस्वी लोकांचं कौतुक हे झालंच पाहिजे ना. काय होती ती लोकं, आणि उद्योग करत करत, प्रशासनाची मदत घेत घेत, जिथे लाच द्यायची तिथे लाच खाऊ घालत कसं स्वतःचं साम्राज्य त्यांनी उभं केलं आहे. कधीही न संपणारं साम्राज्य आहे ते. त्यामुळं कौतुकास पात्र आहेत अशी माणसं. त्यांचं लाख लाख अभिनंदन करतो. आशा करूयात मित्रांनो, बँकिंग सेक्टरच्या विषयी हा व्हिडिओ बनवताना बँकिंग सेक्टरची जी वाताहत चालू आहे, जे काही कर्ज राईट ऑफ केल्यामुळं बँका डबघाईला आल्या असत्या, त्यांचं प्रॉफिट आज वाढलं असतं जर हे राईट ऑफ केलं नसतं तर. या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ थोडासा तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा, काही माहिती पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न. सहकारी बँकांवरती सुद्धा गदा येते आहे. नुकतीच 1-2 सहकारी बँका बंद पडलेल्या आहेत. RBIने बंधनं घातली आहेत. जो कॉमन मॅन आहे, जो अतिशय सामान्य माणूस आहे, जो काही काम करतो, मजुरी करतो, नोकरी करतो आणि
राहिलेल्या पैशाला थोडं बऱ्यापैकी व्याज मिळावं म्हणून कधीकधी सहकारी बँकांमध्ये 2-5 लाख रुपये ठेवतो. अशा सगळ्यांची त्या सहकारी बँकेच्या दारावर रडारड सुरू झाली आहे. कोणाच्या मुलाचं, कोणाच्या मुलीचं लग्न असतं, कोणाचा मुलगा उच्च शिक्षणाला गेलेला असतो, त्या पैशावरती भिस्त असते, ते पैसे काढायचे असतात. असे अनेक लोक तिथं अक्षरशः रडकुंडीला येऊन त्या ब्रँचमध्ये, आता मग जे इन्शुअर्ड आहेत त्याच्यात फॉर्म भरून घेणं वगैरे सुरू आहे. पण मोठमोठे उद्योगपती सोडले जातात आणि सामान्य जनता वेठीस धरली जाते. 50,000 पर्सनल लोन घेतलेल्या माणसाच्या घरी जीपमध्ये लाऊडस्पीकर घेऊन वसुलीसाठी पथक जातं. प्रसंगी काही ज्या बँका आहेत त्यांनी काही धाक दाखवणारी मंडळी जी असतात गावामध्ये त्यांना वसुली अधिकारी म्हणून नेमलेलं आहे. काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असाही प्रयत्न करत आहेत. म्हणजे 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000ची कार घ्यायची आणि वसुलीसाठी अशी धेंड तुमच्या घरापर्यंत येतात. बायकापुरांना वाटेल ते शिवीगाळ होते. प्रसंगी काही प्रसंगी मारहाणसुद्धा होते. म्हणजे सामान्यांच्या बाबतीत इतके कडक वागणारे हे वसुली पथकं या मोठमोठ्या उद्योगपतींच्या पुढं नांगी का टाकतात, या प्रश्नाचं उत्तर न देतासुद्धा सर्वांना समजतं. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल जर 1% रकमेत, कर्जाच्या 1% ते 1.5% रकमेमध्ये फायनल सेटलमेंट करत असेल तर तिथे किती जणांचे हात ओले झाले असतील याची कल्पना न केलेली बरी. मी स्वतः एका इंडस्ट्रीच्या बाबतीत डोळ्यांनी पाहिलेला प्रसंग आहे. 79 lakhs वॉज द आउटस्टँडिंग लोन अमाऊंट. निगोशिएशनच्या एका मीटिंगमध्ये मी स्वतः हजर होतो. नावं सांगणार नाही मी, पण जे पाहिलं त्याच्यावरनं आत्ता जे मी तुम्हाला व्यक्त होतो आहे ते मोठ्या विश्वासाने व्यक्त होतो आहे, ते या एका उदाहरणावरनं. तसं पाहिलं तर इंडस्ट्री आणि माझा असा काही संबंध नव्हता, पण एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर निगोशिएशनसाठी त्या टीममध्ये कंपनीतर्फे, म्हणजे त्या कंपनीच्या मालकाने मला बोलावलं होतं, माझ्यातर्फे बोलायला या. अर्थात ते पाप पुण्य हा भाग नंतरचा आहे. माझा रोल फक्त कन्व्हिन्स करण्याचा होता. त्या मालकाची परिस्थिती कशी डबघाईला आली आहे एवढं कन्व्हिन्स करणं इतकाच माझा 15 मिनटाचा रोल होता. आणि तो रोल झाल्यावर मी शांतच बसलेलो होतो. पण 79 lakhचं सेटलमेंट बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर फक्त 22 लाखाला होताना मी स्वतः पाहिलं आहे. फक्त 22 लाख भरण्यासाठी 30 daysचीच फक्त मुदत दिली गेली. पण त्या मालकाने आटापिटा केला, वाटेल ते केलं आणि त्यांनी 22 लाख भरले. कंपनी पुन्हा ताब्यात घेतली, जी बँक ऑप्शनमध्ये काढणार होती. ह्या घटना अशा घडतात. या सामान्यांच्या दृष्टीच्या पलीकडं, त्यांच्या कल्पनेच्या पलीकडं घटना असतात. माझ्याही बुद्धीच्या पलीकडची ही घटना आहे, कारण मी पण सामान्यच आहे. पण हे जे काही घडतं आहे हे खूप मनाला खटकतं. आणि सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीने वागतात हेच 78 वर्ष आपण बघत आलो, निमूटपणे सहन करत आलो. मग सगळ्या गोष्टी आपण सहन करतो. रस्त्यातले खड्डे सहन करतो, स्पॉन्डायलिसिस होतो आपल्याला, आपण त्या आपल्या स्पॉन्डायलिसिसचा खर्च आयुष्यभर करत करत जगतो, मरणांतिक यातना सोसत जगतो. हा एक भाग झाला रस्त्यातले खड्डे. आता काही लोक डिफेन्स घेतील, पाऊसच खूप झाला हो मग वर्षात खड्डे पडणारच की. ठीक आहे, त्यांना एक चांगलं उदाहरण पुण्यातलंच देता येईल. संभाजी पार्कचा रस्ता, जंगली महाराज रोड, जो 60-65 वर्ष झाली म्हणतात बांधून, एकही खड्डा नाही अजून. मग असं घडू शकतं हे सिद्ध झालं आहे ना. असे रस्ते बनवता येतात. तेव्हाही पाऊस होता, तेव्हाही असा धुवाधार पाऊस पडून गेलेला आहे, किंवा आत्ताचा धुवाधार पाऊस या रस्त्याने पण झेलला आहे. त्याच्यावरती काही कव्हर घातलेलं नाही आहे त्या रस्त्यावर. भाग थोडासा गमतीचा पण खरा. वास्तव हे निखाऱ्यासारखं असतं असं म्हणतात ना, तशा काही गोष्टी 78 वर्ष झाली या भारतातला सामान्य नागरिक सहन करतो आहे. प्रचंड सहनशक्ती वाढवत जगलेला
असाच हा भारतीय नागरिक आहे असंही मी सर्टिफिकेशन देतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. नक्की सामान्यांनी विचार करा, विचारण्याचं धाडस करा, प्रामाणिक पत्रकारांनी ही माहिती उघड करण्याचा प्रयत्न करा. 16.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज राईट ऑफ झालं आहे का? कोणाकोणाची उखळ पांढरी झाली आहेत? कोणी कोणी बेनामी प्रॉपर्टीज परचेस केल्यात? कोणाकोणावर ईडीच्या नोटिसा बजावल्या आणि नंतर काय सेटलमेंट झाली हे सुद्धा पारदर्शकतेने बाहेर येणार का? ईडीचा कारभारसुद्धा बाहेर येणार का? का फक्त पक्षाचं संख्याबळ वाढवण्यासाठी त्या संस्थांचा वापर सुरू आहे? या बाबतीतसुद्धा प्रामाणिक पत्रकारांनी प्रामाणिकपणे व्यक्त व्हावं याच अपेक्षांसह इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल.